नमस्कार. आज रघुवीर चित्रपट पाहिला आणि त्याच्याबद्दल थोडंसं आपले विचार मांडावेत असं माझ्या मनात आलं. म्हणून मी माझ्या आदर्श पंक्ती चॅनलद्वारे आपल्यासमोर थोडं त्या चित्रपटाबद्दल बोलणार आहे. रघुवीर चित्रपट हा रामदासांच्या जीवनावर काढलेला चित्रपट आहे आणि आत्ताच्या परिस्थितीला ह्या अशा चित्रपटांची अत्यंत गरज ही पुढच्या पिढीला हे सगळं माहिती व्हावं या दृष्टीने ह्याची अत्यंत गरज आहे असं मला वाटतं. समाजाला ह्या आत्ताचं जे वातावरण आहे की समाजातली दुफळी आणखीन इतर काही म्हणजे सामाजिक घटना ह्याच्यामध्ये रामदासांचे विचार आत्ता किंवा जीवनपट हा लोकांच्या समोर येणं अत्यंत गरजेचं आहे. आणि निर्माता दिग्दर्शक आणि म्हणजे त्यांनी हे अत्यंत उत्तम असा हा प्रयोग केलेला आहे. मगाशी निलेश कुंजेर यांची मी मुलाखत ऐकली, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की ह्या चित्रपटाचा आम्ही 5-6 वर्ष अभ्यास करत होतो. वास्तविक त्यांच्यासारख्या तरुण दिग्दर्शकानं त्या काळातला चित्रपट तयार करणं आणि ते संपूर्ण वातावरण तयार करणं म्हणजे अत्यंत तसं कष्टप्रदच आहे. अभ्यास भरपूर पाहिजे. कारण लोक पण म्हणतात हे होतं हे नव्हतं. खरं म्हणजे असं म्हणण्याची समाजातल्या एक गट असा आहे की हे नव्हतंच, हे असं झालेलंच नाही, हे घडलेलंच नाही. 3-4 वर्षापूर्वी झालेल्या गोष्टी त्यांच्या पिढ्या अजूनही हयात आहेत. त्यांच्यातल्या पिढ्या सांगतात की हे ह्यांच्या पिढीतले आम्ही आहोत आणि आपण नाही कसं म्हणायचं. तर ते काय हा विरोध आहे शेवटी. पण हे जे घडलेलं आहे ते लोकांच्या समोर मांडणं हे अत्यंत कौतुकास्पद गोष्ट यांनी केलेली आहे आणि त्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद मानते. आता थोडंसं रामदासांचा जीवनपट हा असा इतक्या 3 तासामध्ये होण्यासारखा नाहीच आहे. आणि हा चित्रपट म्हणजे एक धावता आढावा आहे आणि त्याच्यातले एक थोडेसेच प्रसंग हे आपल्याला त्यांच्या जन्मल्यापासूनचे दाखवण्यात आलेले आहेत. पण त्यांनी त्याच्यामध्ये जो एक संदेश दिलेला आहे की राम हा आपल्यातच असतो, तो आपल्यातला राम ओळखणं हे ते त्या 14-15 वर्षाच्या रामदासांना सांगतात. आपल्यात राम असतो, आपल्यातला राम ओळखणं आणि तो ओळखल्यानंतर दुसऱ्याचाही राम असतो ह्याची आपल्याला जाणीव होणं. हे प्रत्यक्ष रामराय सामान्य माणसाच्या रूपात येऊन त्यांना तो उपदेश करतात. नंतर त्यांची भ्रमंती सुरू होती आणि ते पाहतात की त्यांच्या 14-15व्या वर्षापासून अत्याचार कसे होत आहेत. एक 2-3 माणसंच, आपली जरी 15-20 माणसं असली तरी 2-3 माणसं त्यांना भारी पडतात. का तर आपल्यात एकी नाही की ती 15-20 माणसं 15 वर्षाचं पोर जरी प्रतिकार करत असलं तरी त्या समाजातल्या एवढ्या प्रौढ लोकांनासुद्धा एकत्र होऊन की आपण आक्रमणकर्त्यांच्यावर तुटून पडावं हे लक्षात येत नाही. हा एक आमच्या समाजाचा अतिशय म्हणजे योग्य न वाटणारा गुण आणि आमची सहिष्णुता. आणि का असं आहे, प्रतिकार करणं आम्हाला का जमत नाही हे काही कळून येत नाही. आणि म्हणूनच आम्ही आक्रमणकर्त्यांचे गुलाम झालो पार ब्रिटिशांच्यापर्यंत. आणि अजूनही आमच्यात ती पाळंमुळं इतकी खोल रुजलेली आहेत, अजूनही आमच्यातली सहिष्णुता जाऊन आमच्यात जागृती येत नाही असं वाटतं. म्हणून आत्ताच्या समाजामध्ये की जागृती, एकी आणि प्रतिकार करण्याची शक्ती आपल्यामध्ये आहे याची जाणीव करून देणं हे ह्या चित्रपटाने हा बोध रामदासांनी जो दिलेला होता त्या काळामध्ये तो आत्ता समाजावर बिंबवण्याचं काम या दिग्दर्शकांनी केलं आहे. आणि ते बऱ्याचशा प्रमाणात
यशस्वी झालेले आहेत असं मला वाटतं. तर त्यांनी शक्तीची उपासना एक करायला सांगितली. जिथं रामरायांची मूर्ती सापडती विहिरीमध्ये, तिथं त्यांनी रामरायांची मूर्ती स्थापन केल्यानंतर पुन्हा आक्रमण करता येतात. आणि कुठे कोणी देऊळ इथं स्थापन केलं आहे, चला पाडा रे पाडा, हे असं सुरू होतं. परंतु तोपर्यंत रामदासांनी शक्तीच्या उपासनेचं महत्त्व आणि आपल्या देवळांना सुरक्षित ठेवणं हे समाजामध्ये रुजवायला सुरुवात केली होती. आणि लोकांना सांगितलं की ह्या मूर्तीला दागिने घालण्यापेक्षा, लोक म्हणतात त्यांना दागिने घालूया देवाला, ते म्हणतात ह्याला दागिने घालण्यापेक्षा याची सुरक्षितता जपणं आणि आपण शक्तीची उपासना करून सुदृढ शरीर हाच एक महत्त्वाचा दागिना आहे, हे कायम लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला प्रतिकार करता येईल आणि तुम्ही सुरक्षित राहू शकाल, आपली देवळं सुरक्षित राहू शकतील, हे त्यांनी समाजाला त्यावेळेला पटवून दिलं. आणि हे पटवून देत असताना त्यांनी अनेक ठिकाणी भ्रमंती केली, अनेक ठिकाणी मारुतीच्या म्हणजे 11 मारुती स्थापन केले, लोकांना शक्तीची उपासना करायला सांगितलं, सूर्यनमस्काराचं महत्त्व सांगितलं. सूर्यनमस्कारानं शरीर किती ताकदवान बनतं आणि संपूर्ण शरीराला व्यायाम कसा होतो आणि व्यायामाचं महत्त्व हे रामदासांनी मारुतीची स्थापना करून लोकांना पटवून दिलं. तसंच त्याच्यामध्ये वेणाबाईंचं चरित्र आलेलं आहे, कल्याणाचं चरित्र दाखवलं येतो की थोड्या प्रमाणात, आणि उद्धवाचं. आणि रामदासांनी आपले हे शिष्य तयार केले आपल्या परंपरा पुढं चालवण्यासाठी. आणि ही शक्तीची उपासना, रामाची उपासना, याचं महत्त्व त्यांनी समाजाला पटवून दिलं. त्याच्यानंतर शिवराय आणि रामदास यांची भेट दाखवली आहे. ती पण इतकी छान दाखवली आहे भेट की साध्या सोप्या सुलभ पद्धतीनं. पण ज्या वेळेला शिवराय आणि रामदासांची भेट दाखवली आहे त्यावेळेला न बोलताही ते ज्या वेळेला एकमेकांशी नजरेनं भेटतात त्यावेळेला आपल्याला त्यांच्यातलं गुरुशिष्याचं नातं हे कळून येतं. तसंच अनुदानासाठी न थांबता उत्सव साजरे करणं, देवाला उत्सवाची गरज नाही आहे, पण उत्सव का साजरे करायचे, तर समाजामध्ये एकी निर्माण झाली पाहिजे, एकमेकांचा सहवास झाला पाहिजे आणि एकमेकांच्याबद्दल आपुलकी निर्माण झाली पाहिजे, म्हणून हे उत्सव साजरे करायचे असतात. हे टिळकांच्या आधी रामदासांनी रामनवमीच्या उत्सवाच्या निमित्तानं लोकांना हे दाखवून दिलं आणि त्यांच्यात हा विचार रुजवला. त्यानंतर असंच ते पुढं भ्रमंती करत एकदा बऱ्याच वर्षांनी आपल्या घराकडे येतात आणि आई त्यांना आवाजावरनं ओळखती आणि म्हणते, नारायणा किती वर्षांनी आलास रे, किती मोठा झालास. मग ते म्हणतात आईला की आई तुझी भेट झाली, मला फार बरं वाटलं आणि आज मला तुझ्या मांडीवर झोपायचं आहे. मग त्या म्हणतात बरं, म्हणून त्या रामदास हे आईच्या मांडीवर झोपतात. हे लोक हे जे आहेत ना, हे त्यागी लोक, हे ज्या वेळेला समाजोन्नतीसाठी बाहेर पडतात सर्वस्वाचा त्याग करून, त्यावेळेला त्यांच्यातही कुठेतरी कोमल भावना असतात. जरी कठोर भावना करून कुटुंब सोडून ते बाहेर पडतात तरी त्यांच्यातही कुठेतरी कोमल भावना असतात आणि आपल्या कुटुंबासाठी त्या कुटुंबाचीही ओढ त्यांना असती, पण त्याच्यावर ते मात करून समाजाच्या उन्नतीसाठी बाहेर पडलेले असतात. मग रामदास ज्या वेळेला ते आईच्या मांडीवर झोपले त्यावेळेला मला आत्ताच्या परिस्थितीतल्या आपल्या मोदी साहेबांच्या आणि आईच्या भेटीच्या प्रसंगाची आठवण झाली. ज्यावेळेला ते पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा आपल्याला दाखवलं की ते आईला भेटायला गेले, आईने त्यांना गीता दिली, आईने मिठाई त्यांना खायला दिली, डोक्यावरून हात फिरवला, त्यांचं तोंड पुसलं. म्हणजे आईची ओढ आणि आईला मुलाची ओढ कशी असते हे मला ते रामदासांचा चित्रपट पाहताना प्रकर्षाने मला त्या प्रसंगाची आठवण झाली. तर रामदासांचा हा जो चित्रपट आहे हा एक धावता आढावा आहे की आपल्याला तसं पूर्ण समाधान ते पाहिल्याचं मिळत नाही.
आता दिग्दर्शकही 3 तासात काही इतकं सगळं दाखवू शकणार नाहीत, म्हणून त्यांनी बरेच त्यांच्या आयुष्यातले मोठे मोठे प्रसंग आहेत, म्हणजे त्यातले काही प्रसंग त्यांनी आपल्यासमोर मांडले आणि त्याच्यामध्ये ते यशस्वी झाले. आता मगाशी मी एके ठिकाणी विश्लेषण ऐकलं की अत्यंत रामरायांच्यात ज्या वेळेला रामदास विलीन, म्हणजे रामदासांचं जीवनकार्य संपतं आणि रामदास ज्या वेळेला रामरायांच्या चरणी विलीन होता, त्यावेळेला रामराय जे दाखवलेले आहेत ते अत्यंत साध्या पोशाखात किंवा फार भपकेबाज कुठली गोष्ट नसताना असे दाखवलेत, असं मी मगाशी एका विश्लेषणात ऐकलं. पण ही शेवटी कल्पना आहे आणि थोडक्यात तुमच्यापुढं मांडायची आहे. भव्यता न दाखवता की त्याच्या मागची भावना काय, की जीवनकार्य संपल्यानंतर हे कार्य पुढं चालू ठेवायला शिष्यगण तयार करून रामरायांच्या चरणी विलीन होणं आणि रामरायांनी त्यांना आपल्यामध्ये विलीन करून घेणं, हा प्रसंग दाखवायचा होता, भपकेबाज न करता. त्यामुळे तो अत्यंत भावूक आणि अत्यंत साधेपणाने त्यांनी दाखवला आहे आणि तोही उत्तम प्रसंग झालेला आहे. त्याच्यात शेवटी पोशाखाला महत्त्व नाही, त्यामागच्या भावनेला महत्त्व आहे. तर असे हे काही प्रसंग दाखवत दिग्दर्शकानं हा एक आत्ताच्या सामाजिक परिस्थितीला उपयुक्त असा, समाजावर ठसवण्यासाठी हे विचार, हा जो प्रयत्न केलेला आहे तो बऱ्याचशा प्रमाणात यशस्वी झाला आहे असं मला वाटतं. आणि असा थोडक्यामध्ये दाखवण्यापेक्षा समाजातल्या धनिक लोकांनी आर्थिक पाठबळ देऊन अशा निर्मात्यांच्याकडून मालिका वगैरे तयार करून घेऊन, ज्याप्रमाणे रामायण महाभारत मालिका तयार झाल्या होत्या, तसं ह्या नवीन लोकांना उद्युक्त करून आर्थिक पाठबळ देऊन आपल्या पुढच्या पिढीला उपयोगी असणाऱ्या अशा मालिका तयार करायला भाग पाडावं, असं मला एक आवाहन करावंसं वाटतं. आणि तरुण दिग्दर्शकांनी तसे प्रयत्न त्यांचे आहेत आणि त्याला आणखीन स्फूर्ती मिळू दे अशी मी रामरायांच्या चरणी प्रार्थना करते. आणि रामदासांच्या प्रमाणेच त्यांनी ज्या आरत्या केल्या, गणपतीची आरती केली, अंबाबाईची आरती केली, अशा या आरत्या केल्या, मनाचे श्लोक लिहिले, दासबोध लिहिला, तर याचंही वाचन व्हावं आणि हे विचार सगळे सामाजिक परिस्थितीला आत्ता उपयुक्त आहेत, समाजाच्या प्रगतीच्या दृष्टीनं हे उपयुक्त आहेत, जागृतीसाठी उपयुक्त आहेत आणि त्याच्यावर जास्तीत जास्त विचार होऊन, अभ्यास होऊन हे आमच्यापुढं, समाजापुढं, पुढच्या पिढीसाठी मांडावं, आमच्यासाठी मांडावं, हे मी सर्व लोकांना आणि धनिक लोकांना तसंच निर्मात्यांना, दिग्दर्शकांना आवाहन करते आणि रामरायांच्या चरणी त्यांना पाठबळ मिळू दे अशी प्रार्थना करते. आणि माझे विचार मी आपल्यासमोर मांडले आणि ते आपल्याला आवडले असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कॉमेंट्स द्या आणि लाईक्स द्या आणि मी त्या कॉमेंट्सचा विचार करीन. आपल्या कॉमेंट्स बघून मलाही स्फूर्ती येते आणि मला जे वाटलं ते मी आपल्यासमोर मांडलं. ते कसं वाटलं ते बघा आणि हे मी विचार जे मांडते ते आपण उत्स्फूर्तपणे ऐकता, त्याबद्दल आपल्यालाही धन्यवाद आणि जय श्रीराम.